आज आपल्या महाविद्यालयामध्ये इक्वल अपॉर्च्युनिटी सेल म्हणजेच समान संधी केंद्र आणि सामाजिक शास्त्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं अल्पसंख्याक हक्क दिन आपण साजरा करीत आहोत। त्यानिमित्तानं या ठिकाणी मंचावर महाविद्यालयाच्या कला शाखेचे उपप्राचार्य डॉक्टर परदेशी सर, इक्वल अपॉर्च्युनिटी सेलचे कोऑर्डिनेटर डॉक्टर बोलके सर, सामाजिक शास्त्र मंडळाचे प्रमुख आणि राज्यशास्त्र विभाग प्रमुख व आजचे व्याख्याते डॉक्टर शेंडे सर, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक शिक्षिका आणि सर्वात महत्त्वाचं तुम्ही सगळे लाडके विद्यार्थी बंधू आणि भगिनी। खरं तर अल्पसंख्याक हक्क दिवस इकडे वळण्यापूर्वी ज्या टायटल अंतर्गत कमिटी अंतर्गत आपण आज हा दिन साजरा करीत आहोत, कदाचित तुमचं त्याच्याकडे कधी लक्षही गेलेलं नसेल की आपल्या महाविद्यालयामध्ये दोन असे काही एक विभाग आहेत कार्यरत की जे विद्यार्थ्यांना केंद्र मानून आणि त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्वाच्या विकासातले महत्त्वाचे घटक असलेले हे दोन विभाग आहेत। म्हणजे NSS असेल, NCC असेल, हे आपल्याला जनरली माहीत असतं, पण समान संधी केंद्र नावाचं एक केंद्र असतं आणि ते आपल्या महाविद्यालयामध्ये गेली 4 वर्ष कार्यरत आहे, ज्याला इक्वल अपॉर्च्युनिटी सेल असं आपण म्हटलेलं आहे। की महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असलेला जो उपेक्षित घटक असेल, मग तो शिष्यवृत्ती धारक असेल किंवा विकलांग असेल, स्त्री असेल, असा जो काही उपेक्षित म्हणून समाज व्यवस्थेमध्ये नेहमी हिणवला गेलेला, ठरवला गेलेला घटक असतो, त्याच्यासाठी ज्या विविध प्रकारच्या संधी असतात, त्याच्यासाठी शासकीय स्तरापासून महाविद्यालय स्तरापर्यंतच्या काही वेलफेअरनेस रिलेटेड गोष्टी असतात। मग स्कॉलरशिप्स असतील, सपोर्टिंग काही बाबी असतील, तर त्याच्या बाबतीत सातत्यानं लक्ष ठेवणारी, त्याच्या बाबतीत सतत कार्यरत असणारी, त्याच्या बाबतीत विद्यार्थ्यांमध्ये जाऊन सतत प्रबोधन करणारी, त्यांना जागृत ठेवणारी जी एक कमिटी असते, तिला इक्वल अपॉर्च्युनिटी सेल असं म्हटलं जातं, की जिचा संबंध खरं तर या आजच्या दिनाशी आहे। आणि UGCनं एक महिन्याभरापूर्वी एक नोटिफिकेशन जारी केलं की प्रत्येक महाविद्यालयामध्ये अशा पद्धतीचा सेल हा कार्यरत झाला पाहिजे, कंपल्शन केलं। परंतु आपलं महाविद्यालय हे सातत्यानं 10 पावलं पुढची गोष्ट ओळखून वेगवेगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांसाठी करत असतं। ऑलरेडी आपल्या महाविद्यालयात अत्यंत ॲक्टिव्हली बोलके सर आणि त्यांची टीम गेली 4 वर्ष हा सेल अत्यंत प्रभावी पद्धतीनं चालवित आहे। अगदी वर्गावर्गात प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न ते करत आहेत। शिष्यवृत्तीचा फॉर्म भरण्यापासून एकही मुलगा वंचित राहू नये याच्यासाठी सतत डोळ्यात तेल घालून प्रयत्न करत आहेत। ही काळजी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची घेण्यासाठी आपल्या महाविद्यालयातला हा सेल खरोखर खूप ॲक्टिव्हली काम करतो आहे। विद्यार्थ्यांकडनं उलट प्रतिसाद कमी मिळतो, पण ते कधी कमी पडत नाही। आपण त्यांचं सर्वांचं टाळ्या वाजून जोरदार आहे, कारण ते तुमच्यासाठी आहे। आणि मग एखादा विद्यार्थी एवढं सगळं प्रबोधन करूनही शिष्यवृत्तीचा फॉर्म भरत नाही, त्याच्याकडनं काही टेक्निकल एरर्स राहतात आणि तो ज्यावेळी निकाल म्हणा किंवा दाखला घ्यायला येतो त्यावेळी त्याला एरियर्स निघतात, फी भरावी लागते, त्यावेळी तो रडतो आणि मग फॉर्म भरायचा राहिला आणि मग मला माहीत नव्हतं, मी नोटीस पाहिली नाही, असे त्याच्या तक्रारी सुरू होतात। तो कुठल्या तरी एखाद्या संघटनेच्या कार्यकर्त्याकडे जातो आणि आमच्यावर दबाव आणतो, त्याची फी वसूल करू नका। परंतु शासनानं तुम्हाला दिलेलं असतं, आम्ही ते देण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केलेले असतात, पण तुम्ही ते घेतलेलं नसतं म्हणून ते शासनाला तुम्हाला द्यावं लागत असतं।
आणि मग ती फी वसूल करावी लागते. वाईट वाटतं त्यावेळी की देणाऱ्याचे आता हजारो दुबळी माझी जुळी फाटकी माझी जुळी म्हणतो तशी परिस्थिती असते काही मुलांच्या बाबतीत. तर अशा पद्धतीचं हा सेल तुमच्यासाठी आहे. दुसरं म्हणजे सामाजिक शास्त्र मंडळ हे मागच्या वर्षापासून आपल्याकडं सुरू झालेलं की सोशल अवेअरनेस प्रोग्रॅम्स जे असतात हे प्रोग्रॅम्स राबवून विद्यार्थ्यांची जी काही दृष्टी आहे त्यांचा दृष्टिकोन आहे तो परिपक्व व्हावा. सामाजिक बांधिलकीचं भान आणि जाण त्यांना यावी. ज्या समाजाचे आपण घटक आहोत त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो आहोत. आपल्या कुटुंबाचे आपण काही देणं लागतो आहोत आणि त्याचं भान तुम्हाला सतत यावं म्हणून जागृत ठेवणारं जे मंडळ असतं त्याला आपण सामाजिक शास्त्र मंडळ असं म्हणतो. आणि यांच्या माध्यमातून आज हा अल्पसंख्याक हक्क दिन साजरा करीत आहोत. शिंदे सरांनी नुकतंच घटनेच्या वेगवेगळ्या कलमांचा या ठिकाणी तुम्हाला परिचय करून दिला. मग ते 14 ते 17 असेल, 25 ते 29 असेल, ही कलम काय सांगतात? भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगातल्या सगळ्या घटनांचा अभ्यास करून एक आदर्शवत अशी अत्यंत उत्तम दर्जाची घटना तयार करत असताना समाजातल्या छोट्यातल्या छोट्या घटकाला समोर ठेवून मोठ्यातल्या मोठ्या शक्तींनाही त्यात घेतलं आणि ही घटना साकार करत असताना जी कलमं टाकलेली आहेत ती या ठिकाणी नागरिकत्व पत्करलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाच्या हक्काचं संरक्षण करणारी ही कलम आहे. आणि भारत हा एकमेव असा देश आहे जगातला, म्हणजे बऱ्याचदा विनोदाने म्हटलं जातं कोणीही यावं आणि टपली मारून जावं. म्हणजे शक, हून, पोर्तुगीज, फ्रेंच पण अगदी मोगलांपर्यंत एवढ्या मोठ्या मोठ्या स्वरूपातली आक्रमणं इथं झाली. अनेक आक्रमणं जे झाली त्यातले अनेक आले आणि इथल्या भूमीनं इथल्या मातीनं त्यांना आपल्यात मिसळून घेतली. किंबहुना ज्यूंचा प्रचंड अनन्वित छळ ज्यावेळी जगामध्ये झाला आणि त्यांना त्यांच्या देशातून हाकलून लावलं गेलं त्यावेळी त्यांना पनाह द्यायचं काम जर कोणी केलं असेल, त्यांना निवारा द्यायचं काम जर कोणी केलं असेल तर या सुसंस्कृत असलेल्या भारतीय भूमीनं ज्या जे.आर.डी. टाटांचा उल्लेख आता जस्ट सरांनी केला ना, म्हणजे हा जो समाज आहे अत्यंत चिवट आणि जीवट असलेला हा समाज आहे, अत्यंत अल्पसंख्येनं असलेला हा समाज आहे. पण भारतीय भूमीमध्ये अत्यंत मानानं, सन्मानानं आणि प्रतिष्ठेनं हा रुजू शकला. एवढंच नव्हे तर भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा सुद्धा तो झालेला आहे. सगळ्यात छोटा असलेला हा घटक आहे. म्हणजे पाश्चात्य देशांमध्ये ज्यावेळी अगदी त्यांना नायनाट करण्यापर्यंत झालं त्यावेळी भारतानं त्या अल्पसंख्याक समूहाला स्वतःमध्ये सामावून घेतलेलं आहे. हीच तर खरं भारताच्या या मातीची, या भूमीची, संस्कृतीची श्रीमंती आहे. भारतीय म्हणजे भारत या देशाच्या मातीची ही सुपीकता आहे. फार ब्रॉड माइंडेड भारतीय माणूस आहे. म्हणून या ठिकाणी कुणीही सहजपणानं, सन्मानानं रुजू शकतं आणि मग त्या सगळ्याला संरक्षणाचं कवच द्यायचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून केलेलं आहे. आणि मग निसर्गानं, ईश्वरानं आपल्याला माणूस म्हणून जन्माला घातलेलं असतं. जे निसर्गदत्त आपले अधिकार आणि हक्क असतात ते आपल्याला अबाधित ठेवण्यासाठी कुठेतरी कायद्याचं कवच असावं म्हणून ही घटना आहे. आणि मग हा जो अल्पसंख्याक जे समूह या भारतामध्ये असतील, म्हणजे आपल्याला अल्पसंख्याक म्हटलं की फक्त एक ठराविक वर्ग डोळ्यासमोर दिसतो असं नाही. खूप अल्पसंख्याक समूह या ठिकाणी राहतात. एवढंच नाही तर त्यांना त्यांच्या स्वतःची प्रगती करून घेण्यासाठीच्या सगळ्या पद्धतीचे मार्ग या ठिकाणी उपलब्ध आहे. आणि म्हणून आज हा दिन आपण साजरा तो का करतो आहोत तर बहुसंख्याकांच्या मनामध्ये सातत्यानं याची जाणीव राहते की नाही, ह्या मानवतेच्या धर्मापोटी आपल्याला प्रत्येकाला माणूस म्हणून स्वीकारावं लागणार आहे. ज्याला त्याला त्याचा त्याचा धर्म आणि धर्मानं दिलेल्या गोष्टी आहेत ते अंगीकृत करण्याचा अधिकार आहे, तो त्याचा वैयक्तिकच आहे. पण देश म्हणून ज्यावेळी, नेशन म्हणून ज्यावेळी गोष्ट येते त्यावेळी ह्या गोष्टी गळून पडत असतात. त्यावेळी आपण माणसं म्हणून एकत्र राहत असतो. आणि मग
अल्पसंख्याकांच्या हक्काचं संरक्षण करण्याची खरी जबाबदारी तर बहुसंख्याकांची असते. त्यांनी त्यांच्या हक्कांचं खरं तर रक्षण करण्यासाठी पुढे आलं पाहिजे. आपण सगळे बहुसंख्याकांमध्ये मोडणारे आहोत आणि मग आपल्या अवतीभोवती असणारा जो काही अल्पसंख्याक समाज असतो, मग समजा आपण राहत असलेल्या परिसरामध्ये एखादंच कुटुंब असं असतं की ते अल्पसंख्याक कुटुंब असतं, परंतु त्याला आपल्यातला एक भाग म्हणून आपण ज्यावेळी कुटुंबातला एक घटक म्हणून ज्यावेळी त्याला सामावून घेत असतो, त्यावेळी तिथं खऱ्या अर्थानं संस्कृती रुजत असते, संस्कृती तिथं विकसित होत असते. आणि मग त्या दृष्टीनं आपण एक महाविद्यालय म्हणून की जी एक संस्काराची कार्यशाळा मानली जाते, जिथं तुम्ही एक माणूस म्हणून घडत आहात, तुमचं व्यक्तिमत्व घडत आहे. तुम्ही ज्यावेळी समाजात जाणार आहात, देशसेवेसाठी बाहेर पडणार आहात, त्यावेळी तुमच्या मनात सुद्धा त्याची सतत जाणीव असली पाहिजे. या ठिकाणी प्रशासकीय सेवेमध्ये ज्याला कोणाला अधिकारी व्हायचं असतं, त्याला ते घेत असताना या सगळ्या गोष्टीचा अभ्यास असावा, या सगळ्या गोष्टी त्याला माहीत असाव्या लागतात, तर तो त्याच्या पदाला चांगला न्याय देऊ शकतो. काल आपल्या महाविद्यालयाला जिल्हाधिकारी साहेबांनी सहज सदिच्छा भेट दिली. एक 5 मिनिटाचीच भेट होती आणि मग त्यांच्याशी 5 मिनिटं माझं थोडंसं डायलॉग झालं. समजा लगेच त्या प्रशासकीय टॉपच्या अधिकाऱ्यामध्ये असलेल्या, त्याच्या पर्सनॅलिटीमध्ये असलेल्या ह्या ज्या गोष्टी आहेत, आजच्या दिनाच्या निमित्तानं जे मी म्हणतोय, ह्या गोष्टी त्याच्यामध्ये कशा पद्धतीने ट्रेनिंगमधून संस्कारित होत असतात की तेवढ्या 2-5 मिनिटाच्या झलकमधून लगेच लक्षात आले. ते होते निवडणुकीच्या कामाच्या संदर्भातला आढावा घ्यायला, पण त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांची पर्सनॅलिटी, त्यांचं बोलणं आणि त्याच्यातलं काही शब्दप्रयोग हे काय सांगत होते, तर धिस इज अ युनिक मॅन, की भारताच्या खऱ्या नागरिकत्वाच्या खुणा असलेली ही व्यक्ती की ज्याला अधिकारी म्हणून घडवलं गेलेलं आहे, त्या पद्धतीचं ट्रेनिंग दिलं गेलेलं आहे. आणि मग अधिकारी होणाऱ्याला ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव आणि ट्रेनिंग का दिलं जातं, तर एक देश म्हणून, नेशन म्हणून. कारण अधिकारी हा फक्त अधिकार गाजवण्यासाठी नसतो, तो देशसेवा आणि समाजसेवेच्याही साठी असतो. आणि म्हणून त्याला ह्या गोष्टी सगळ्या माहीत असायला लागतात. ज्या घटनेच्या कलमांचा सरांनी आत्ता उल्लेख केला, कधीतरी जाऊन ती राज्यघटना तुम्ही उघडून पहा. त्या घटनेत कोणत्या कोणत्या पद्धतीची कलम कशा कशाच्या संबंधातली आहे ती जरा अभ्यासा, जी तुमच्या जगण्याशी संबंधित आहे, तुमच्या अधिकारांशी संबंधित आहे, तुमच्या कर्तव्याशी संबंधित आहे आणि अशा पद्धतीच्या होणाऱ्या स्पर्धा परीक्षांशी सुद्धा ती संबंधित आहे. तर अशा ह्या सगळ्या गोष्टींचा हा सुमेळ आहे. आपण या निमित्तानं आज एक कटिबद्ध होऊयात की माझ्या देशात, माझ्या अवतीभोवती असणारा माझा जो काही देश बांधव आहे, तो कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या लिंगाचा आहे, कुठल्या पंथाचा आहे, कुठल्या भाषिक प्रांताचा आहे, याचा विचार न करता तो या देशाचा नागरिक आहे, माझा भाऊ किंवा बहीण आहे, एक माणूस आहे. या भावनेतून मी त्याच्याशी बोललं वागलं पाहिजे, तशी ट्रीटमेंट माझी असली पाहिजे. अशा पद्धतीचा प्रण आपण या ठिकाणी या निमित्तानं करूयात. आणि आज या अल्पसंख्याक दिनाच्या निमित्तानं सर्व अल्पसंख्याक बांधवांना शुभेच्छा देऊयात. धन्यवाद. जय हिंद. जय हिंद.